मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे। आझाद मैदानात उद्याच्या आंदोलनाला पुन्हा परवानगी देण्यात आली। पुढचे काही दिवस आंदोलन करण्यावर जरांगे ठाम आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे आग्रही। आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका जरांगेंनी घेतली आहे। आरक्षण द्या, आता आझाद मैदान सोडतो असं आवाहन जरांगेंनी केलं। तर उद्यापासून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे। मराठा कुणबी एकच असल्याचा पुनरुच्चार जरांगेंनी केलाय। सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय। शिंदे समितीनं जरांगेंची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली। यावेळी जरांगेंनी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागणार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। मात्र वेळ देण्यास जरांगेंनी नकार दिला। शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं। महाराष्ट्रासाठी आरक्षण हे काही नवीन नाहीये। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। संसदेमध्ये असे निर्णय घ्यावे लागणार आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। मराठा आरक्षणाबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदेच देऊ शकतात असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय। सोबतच मनोज जरांगे पुन्हा मुंबईत का आले याचं उत्तरही फक्त शिंदेच देऊ शकतील असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। ठाण्यात पत्रकारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलेलं आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्ये एकवाक्यता नाहीये अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। शिंदे हे फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोपही राऊतांनी केलाय। शिंदे आंदोलकांना मदत करत असल्याचा दावा राऊतांनी केला तर अजित पवार हे मराठा आरक्षणाबाबत तटस्थ असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आझाद मैदानात मराठा आंदोलक जरांगेंची भेट घेतली। यावेळी दानवेंच्या फोनवरून जरांगेंनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे। सुषमा अंधारेंनी सरकारवर हल्लाबोल केला। मराठा आंदोलकांची गैरसोय केल्याचा आरोप त्यांनी केला। हे आखरीत घडतंय असं म्हणत अंधारेंनी एक एक्सपोस्टद्वारे सरकारवर हल्लाबोल केला। आंदोलन करणं हा संविधानानं दिलेला अधिकार असून त्याचा विरोध करण्याचा प्रश्नच नाही असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी केलंय। नवी मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक झाले होते। मराठा आंदोलकांनी वाशी रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता अडवला होता। सरकारनं जेवण आणि पाण्याची सोय न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला। मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला होता। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जाऊन आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी पेंडिंग असलेल्या दर्शनीय भागातील जागेत आंदोलकांनी ठिय्या मांडला होता। जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसी नेते आंदोलनातून उत्तर देणार आहेत। लवकरच ओबीसी संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे। पुण्यात ओबीसी नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत आरक्षणासाठी संघर्ष यात्रा काढण्यावर एकमत झालंय। ओबीसींच्या बैठकीत 6 ठराव झाल्याचं बैठकीनंतर नेत्यांनी सांगितलंय। तर ओबीसींचं आरक्षण धोक्यात असल्यानं आम्ही संघर्ष यात्रा काढणार असल्याचं यावेळी बोलताना ओबीसी नेत्यांनी म्हटलंय। राज्य सरकारला शिवराळ झुंडशाहीची भाषा कळत असेल तर आम्ही पण हक्कासाठी आणि अधिकारासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिलाय। जरांगेंच्या आंदोलनानंतर शासन बेकायदा वागत असल्याचा आरोपही हाकेंनी केला। जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर असून त्यांना आझाद मैदानातून उचला आणि अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली। त्यांच्या आरक्षणाची मागणी कुणीही मान्य करू शकत नाही असं सदावर्तेंनी म्हटलंय। त्यांचं आंदोलन राजकीय असल्याची टीका सदावर्तेंनी केली आहे। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्रीवर बैठकांचं सत्र पार पडलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेतली। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी रवींद्र चव्हाण आणि अमित साटम बैठकीला हजर होते। अमित शहांनी राज्यातल्या संघटनात्मक घडामोडींचा आढावा घेतला। मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबतही बैठकीत चर्चा झाली। रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या दरम्यान चिंचपोकळी आणि करी-रोड रेल्वे स्थानकातील थांबा रद्द करण्यात आला। याचा मोठा फटका लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांना बसणार आहे। या परिसरातल्या गणपती दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे।
विरार अलिबाग मार्गाच्या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 22,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली. त्यामुळे पुढच्या 3 महिन्याच्या आत या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. कोरेगावच्या मोतीलाल नगरमधील रहिवाशांना सेवा शुल्काच्या थकबाकीची देयक भाड्याकडनं दिली जाते. 2021 ते 2023 पर्यंतची सेवा शुल्काच्या थकबाकीची 35,000ची देयक पाहून रहिवाशी हवाल दिली. ही सेवा शुल्क केव्हा झाली आणि त्याची माहिती रहिवाशांना का देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करत रहिवाशांनी वाढीव सेवा शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. पश्चिम रेल्वेच्या बोईसर ते वानगाव दरम्यान डाऊन लाईनवरची ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा खोळंबली. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून गाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाकडनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. अन्न आणि औषध प्रशासनाकडनं आतापर्यंत 42 दुकानांची तपासणी करण्यात आली. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत 218 किलो बनावट पनीर, 478 लिटर दूध नष्ट केलं. माशांच्या उपलब्धतेच्या प्रमाणात मोठी घट झाली. पापलेटसह इतर माशांच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. त्यामुळे 750 ते 800 रुपये प्रति किलो असा दर या माशांना त्यांच्या वजनानुसार मिळतो. ठाण्यात कळवा परिसरात खून प्रकरणात जामिनावर सुटलेला गणेश शिंदे उर्फ काला गण्या परिसरात पुन्हा दहशत माजवतोय. कळवा भागामध्ये नागरिकांसोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर गण्याला चांगलाच चोपला. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी नागरिकांवर कोयते आणि बांबूने हल्ला केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही चित्रित झाला. ठाण्याच्या महापे परिसरात दरड कोसळली आहे. महापेकडनं शीळ फाट्याकडे येणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. जेसीबीच्या सहाय्यानं दरड हटवली आहे. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केलाय. सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मीरा भाईंदर शहरात पावसाळ्यापूर्वी महापालिकेनं 41 इमारतींना अति धोकादायक घोषित केलं. मात्र आतापर्यंत केवळ 9 इमारतींवरच प्रशासनानं कारवाई केली असून उर्वरित इमारती विविध कारणांमुळे प्रलंबित ठेवण्यात आल्या.